नमस्कार. मी मुकुंद केन, नारायणी मिल गल्ली उत्सव मंडळाचा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि ज्येष्ठ पदाधिकारी. आज आपणास या नारायणी गल्ली उत्सव मंडळातर्फे 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्या. मुळात या उत्सवाची स्थापना 1960 साली झाली. त्यावेळी अशी परिस्थिती होती की विभागात 2 उत्सव होते. एक गणेशोत्सव जो किमजीनाथजी रोड आता 12 चाळी इथे व्हायचा आणि दुसरा नवरात्रोत्सव केळीचा इथे व्हायचा. आणि त्यावेळी अशी माध्यम नव्हती की मोबाईल किंवा काही बघायला लोकांना मनोरंजनासाठी फक्त नाटकं बघायला व्हायची. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव तो गल्लीतील महिला मंडळ जास्त प्रमाणात जायचे, कारण त्यावेळी करमणुकीचा काही कार्यक्रम असे. आणि त्यावेळी इथे व्हीलर मागायची थोडीशी, त्यामुळे बायका गल्लीतल्या हळूहळू जायला कंटाळायला लागल्या. या अनुषंगाने मग नंतर गल्लीतले जे जुनी जाणते सगळी मंडळी होती, उदाहरणार्थ राजाराम परब, पुंडलिक सावळकर, दत्ताराम साळुंके, साळसकर, त्या लोकांनी सर्व एक मिटिंग घेतली गल्लीतल्या लोकांना बोलून, आणि आपण उत्सव का करू नये, जेणेकरून आपल्या गल्लीतील महिला मंडळांना सगळ्यांना इथे गल्लीत बसून चांगला कार्यक्रम बघतो. तर त्यावेळी सगळ्यांच्या मध्ये ठरलं की कुठलाही असा मूर्तीचा उत्सव आपण करू नये, की नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, नवीन दीपोत्सव म्हणून संकल्पना सर्वांकडनं आणि 5 दिवसा उत्सव साजरा करण्याची सगळ्यांनी मंजुरी दिली. तो 1960 साली जो उत्सव चालू झाला दीपोत्सव, त्यावेळी आम्ही फार 10 वर्षाचे असू, पण उत्सवात सहभागी होतो. त्यावेळी असं ठरलं की गल्लीतील वर्गणी जी काय, त्यावेळी सगळे मिल कामगार होते आणि वर्गणी जास्त, त्यावेळेच्या हिशोबाने जेवढी वर्गणी त्याच्यात उत्सव करायचा. मग स्टेजचा प्रश्न आहे, तर स्टेज कोणी द्यायचा, तेव्हा पिरामल मिल, स्टार इंजिनिअरिंग वर्क्स आणि नोबल पेन या कंपन्या गल्लीत अस्तित्वात होत्या. तर त्यांच्यामध्ये काम करणारे गल्लीतले कार्यकर्ते काही होते, त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि स्टेज फुकट, फक्त आपली मेहनत असा पण एक पळ्या, बांबू, पिंप वगैरे या सगळ्या तिन्ही कंपन्यांनी द्यायचं कबूल केलं आणि उत्सव मंडळाची मेहनत आणि गल्लीत स्टेज उभा. पिरामल मिल त्यावेळी मुरारजी गोकुळदास नावाने चालवली. त्यांनी लाईट गल्लीत रोषणाई असते ती आपल्यातर्फे देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे उत्सव चालू झाला 1960 साली. आणि 1962ला महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री बाळासाहेब देसाई हे इथे उत्सवात आले होते. आम्ही त्यावेळी लहान होतो, तरी पण आम्हाला माहिती होतं. पुंडलिक सावळकर यावेळी अध्यक्ष होते आणि त्यावेळी त्यांना आणलं. तर त्याच्यानंतर उत्सव चांगला आला, गल्लीत कार्यक्रम व्हायला लागले, एक उत्सवाला नावरूप. त्यानंतर बरेच वर्ष तो कार्यक्रम चालू होता. मग नंतर गल्लीतील लोकांच्या आम्ही स्पर्धा ठेवायच्या ठरवलं. म्हणजे पहिल्या ज्या स्पर्धा व्हायच्या वक्तृत्व, त्या इतर शारीरिक आणि मैदानी, त्या स्पर्धा आम्ही घेतो. त्यावेळी संकल्पना आली की आपण चाळीतर्फे नाटकाची, त्यावेळी सांघिक स्पर्धा व्हायच्या, कबड्डी, क्रिकेट, ही रस्सीखेच. परंतु नाटकाची संकल्पना चाळी प्रामुख्याने मी होती त्यात, की आपण सर्वांनी चाळीतर्फे एकांकिका करावी आणि 3 दिवस आपला कार्यक्रम 9 चाळी होता. प्रत्येक दिवशी 3-3 याप्रमाणे सगळ्यांनी त्यात सहभाग घेतला. प्रत्येक बिल्डिंगमधून आपापल्या परीने चांगल्यात चांगली करण्याचा प्रयत्न करू लागला. आणि त्याचाच परिणाम असा झाला की गल्लीतील 2 एकांकिका, चोक्सी हाऊस म्हणजे जी आता युगारंभ आहे त्यांच्या चाळीच्या वतीने आसाचा पेरा आणि आमची बोरीचा म्हणजे आता जी संस्कृती आहे त्या वतीने अवतार, या दोन्ही एकांकिका गल्लीत जाऊन नंतर बाहेर एवढ्या महाराष्ट्रात गाजल्या की त्यांनी जवळजवळ 20-25 बक्षिसं मिळवली आणि आमचं एक नाव झालं. राज्यस्तरीय असा गल्लीमध्ये घेतला. जवळजवळ एका वर्षी 35 एकांकिका होती
तो आमचा एक मित्र सुरेश गोसावी म्हणजे उपवासाने म्हणाला की तुम्ही एकांकी स्पर्धा भरवताय की मस्त होतो, पण आम्ही केली आणि लोकांना 5 दिवस चांगले कार्यक्रम आम्ही पाहतो. लोकांमध्ये जे ज्यांची नावं आहेत जे मोठे झाले, भरत जाधव, केदार शिंदे, संजय नार्वेकर, परत पंढरनाथ कांबळे आणि अनेक जण या स्पर्धेत एकांकी करताना आढळले आणि हळूहळू ते कालांतराने मोठे झाले. आज त्यांची नावं सिनेमा जगतात झळकते. त्याचबरोबर गल्लीतील काही अरुण पालव, संदीप कोळाचाळीतून आणि असे गल्लीतून काही लोकांनी प्रयत्न केले जे आज रंगमंचावर आपली नावं कमवणार. तर त्यानंतर उत्सव मंडळातर्फे जे शारीरिक स्पर्धा घेतल्या जाईल, सांस्कृतिक शारीरिक जे घ्यायची जाईल, तर शारीरिक स्पर्धेमधून ज्यांनी कबड्डीमध्ये नाव कमवलं आणि क्रिकेटमध्ये तिरंदाजमध्ये नाव कमवलं, ती गल्लीतून वक्तृत्व स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा, इंडियन आपला नारायणगेली आयडल स्पर्धा वगैरे घेऊन नृत्य स्पर्धा असं करून 4 दिवस तो स्टेजवर आम्ही हे ठेवला. स्टेजवरचे कार्यक्रम लोकांना बघायसाठी आणि तो उत्सव चांगला होता. शारीरिक आणि बौद्धिक स्पर्धेचा गल्लीतून जास्त प्रमाणात आम्ही सहभाग घ्यायचो. त्यामुळे काय झालं की त्याच्यात प्रावीण्य असणारी मंडळी आपापल्या जीवावर म्हणजे आपापल्या नीतीवर ते पुढे गेले. आज रेल्वेमध्ये ते कामाला लागले. गल्लीतील काही मुलांनी तिरंदाज स्पर्धेत, तसेच कबड्डी क्षेत्रात नाव करून त्यांनी कंपनीमध्ये चांगल्या उद्योग आपली जागा मिळवली. हे सगळं गल्लीतील या सांस्कृतिक बौद्धिक स्पर्धेमध्ये शक्य आहे. तर अनेकांची स्वप्न साकार झाली. तर असा हा उत्सव आम्ही घेत असताना आम्ही सांगे घ्यायला लागलो, म्हणजे चाळ व्हायची. गल्लीच्या उत्सवाबद्दल बोलायचं तर टिळकांनी लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव चालू केला. त्याचं मात्र उद्दिष्ट हे होतं की विभागातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन आपले सुखदुःख विसरून सर्वांनी एकत्रितपणे हा उत्सव साजरा करावा, लोकांनी जवळ. त्या अनुषंगाने आम्ही दीपोत्सव पण त्यासाठीच काढला की गल्लीतील सर्व लोक एकत्र यावेत आणि एक चांगला कार्यक्रम व्हावा. लोकांनी एकत्रितपणे आपले हेवे दावे काही स्वतःबद्दलचे काही हे असतील तर मतभेद बाजूला ठेवून त्या उत्सवात चाललो आणि त्याप्रमाणे उत्सव आज गेली 65 वर्ष. मोठी गोष्ट आहे ही. 65 वर्ष एक मोठ्या अभिमानाने चाललं. आणि उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की उत्सव चालू असल्यापासून जे गल्लीतल्या मुली ज्यांची लग्न झाली त्या बाहेर गेल्या, पण उत्सवाच्या निमित्ताने ते इथे येतात. 4 दिवस आपल्या माहेरला असतात. त्या उत्सवाचा आनंद घेण्याचा. तसेच गल्लीतली काही भाडेकरू मंडळी होती पूर्वी, त्या लोकांनी हळूहळू इथे गल्लीत स्वतःची जागा घेतली. का? त्या उत्सवामुळे गल्लीतील एका वातावरण. तर असे वातावरण अजूनपर्यंत गेली 65 वर्ष आम्ही सगळे सांभाळत आलो. कुठलीही भानगड न होता व्यवस्थितरित्या हा उत्सव होतोय. म्हणून मी राजकारणी लोक जे सचिन भाऊ हेर असतील, सुनील शिंदे आहेत, गणपत कदम, नलावडे साहेब, तशी अनेक मंडळी होऊन गेली. आत्ताच मनसेचा आलेला संदीप देशपांडे त्यांनी सुद्धा वावा केली की बाबा हे तुम्ही इतकी वर्ष चांगलं कसं करता. तर आम्ही सगळ्यांच्या जीवावर सगळे आम्ही एकत्रित केले. पण चांगल्या गोष्टीला एक वाईट गोष्ट लागते. त्या उत्सवामध्ये काही लोक उगाच गालबोट करून उत्सवाचं हे करतात, पण त्यामुळे आमची उमेद कमी होत नाही. आम्ही उत्सव अनेक प्रकारे चांगला करू शकतो. जे लोक काही मनात धरून आहेत त्यांनी सगळ्यांनी विसरून त्या उत्सवाला एकत्रितपणे चांगलं करावं, जेणेकरून उत्सव हा 100ही गाठू शकेल. आणि आमचा उत्सव आम्ही अभिमानाने सांगतो, गेली 65 वर्ष आम्ही चांगल्याच यांनी करत आहोत आणि सगळ्या लोकांची त्याला साथ मिळते. उत्सव चांगल्या प्रकारे याची ग्वाही बाहेरचे लोक देतील. त्याबद्दल तुम्हाला करतो, गल्लीला एकत्र करतो. पण एकाच्या कारणामुळे ही गल्लीच्या उत्सवाला बोल कालबेट लागते. तर आज अभिमानाने आम्ही सांगतो की गेली 65 वर्ष स्टेज असणारा उत्सव आमचा नारायणगेली उत्सव मंडळ दीपोत्सव.
कारण 1960 साली जो स्टेज घातलाय तो आज जगत आहे. स्टेज आम्ही काढला नाही.